नमस्कार, मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्राला सुपरिचित असणारा चेहरा, वक्तृत्वाची तोफ आणि खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षामध्ये ज्यांनी एक विकासाचा झंझावात निर्माण केला, पडत्या काळामध्ये पक्षाला उभारी देण्यासाठी त्यांना आपलं सर्वस्व त्यागलं, असे सन्मान्य भास्कर शेठ जाधव आज या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. सगळीकडे आता रणधुमाळी सुरू होते आहे आणि त्यामध्ये भास्कर शेठ जाधव 24 तारखेला फॉर्म भरणार ही वार्ता अवघ्या महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि सर्वांचं लक्ष त्याकडे लागलेले आहे. भास्कर शेठ जाधवांनी सांगितलेलं आहे की ज्या दिवशी मी फॉर्म भरेन त्या दिवशी माझा विजय निश्चित असेल. आपण यावरती त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. शेठ, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तर तुमचं हे विधान जे आहे ना, ते सर्वांना खरं तर प्रेरणादायी, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणार आहे. मात्र जो हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आलेला आहे, या आत्मविश्वासाचं नेमकं काय आहे नेमकं कारण? असं आहे शाहिदभाई की हा आत्मविश्वास जरूर आहे, परंतु हा अहंकार नाही आहे. ही खात्री आहे. ही खात्री एवढ्याकरता आहे की निवडणुका आल्यानंतर अनेक लोक पुढे येतात. निवडणूक आली की ते वेगवेगळी प्रलोभनं लोकांना देतात. ते वेगवेगळ्या माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी झोतामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही निवडणूक कशी जिंकू किंवा जिंकल्यानंतर आम्ही काय करू याचं खूप मोठे स्वप्नांचे मनोरे उभे करतात. परंतु आजपर्यंत जो म्हणून माझ्या विरोधात निवडणूक लढला तो माणूस निवडणूक लढल्यानंतर त्या मतदारसंघात पुन्हा कधी कोणाला दिसलाच नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही आजची परिस्थिती नाही आहे. ही 1992 साली मी जी पहिल्यांदा निवडणूक लढलो त्यावेळेपासून आज तागायत माझ्या विरोधात उतरलेला प्रत्येक उमेदवार हा पुढच्या वेळेला निवडणूक लढलासुद्धा नाही आणि लढला तर नाहीच, उलट तो माझा प्रचारक झाला. आणि म्हणून मला हा आत्मविश्वास इकडून आला की मी सातत्यानं लोकांच्यामध्ये असतो, सकाळ संध्याकाळ लोकांच्यामध्ये असतो. मला निवडणुकीमध्ये मी कुठल्या जातीचा आहे, मी कोणाच्या नात्याचा आहे, मी कोणाच्या गोत्याचा आहे, मी कोणाच्या धर्माचा आहे, मी कोणाचा नेता आहे, मी कोणाचा भाऊ आहे, मी कोणाचा आणखीन काय आहे, हे मला सांगावंच लागत नाही. बिलकुल सांगावं लागत नाही. आणि मी कधी हा प्रचार जाती गोतीचा, नात्या गोत्याचा, जाती धर्माचा मी कधी करत नाही. मी माझ्या निवडणुकीमध्ये मी केलेली विकास कामं ही लोकांच्या समोर ठेवतो. मी साधारणपणे राजकारणामध्ये 2 पथ्य पाळलेली आहेत. एक तर दिलेलं आश्वासन, दिलेला शब्द हा पूर्ण करायचा म्हणजे करायचाच. तो आपल्याकडून पूर्ण होण्यासारखा असेल तरच होय म्हणायचं, नाहीतर नाही स्पष्टपणे सांगायचं. आणि दिलेली वेळ ही बिलकुल चुकवायची नाही. मिनिटांनासुद्धा चुकली तरी मी अस्वस्थ होतो. आणि म्हणून दिलेला शब्द, दिलेली वेळ जशी पाळायची तशाच पद्धतीनं खोटी वारेमाप आश्वासनं द्यायची नाहीत. तिसरी गोष्ट की लोक मला कोणाच्या लग्नाला बोलवतील, कोणाच्या कार्याला बोलवतील, कोणाच्या सुखात बोलवतील, कोणाच्या दुःखात बोलवतील, कुठे भूमिपूजनाला एखाद्या विकासकामाच्या बोलवतील, एखाद्या विकासकामाच्या उद्घाटनाला बोलवतील, कुठे देवळामध्ये यात्रेला बोलवतील, कुठे पूजेला बोलवतील, कुठे कोणत्या काय लग्ना कार्याला बोलवतील. तिथे मी जातो, तो भाग वेगळा. परंतु मला न बोलवता माझ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये मी वर्षातून स्वतःहून 3 वेळा जाणारा माणूस आहे. मी स्वतःहून जातो. मी स्वतःहून लोकांना विचारतो की मागच्या वेळेला तुमच्या गावामध्ये मी आलो होतो, त्यावेळेला हे कामांचं मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता झाली नाही झाली, काम ते सुरू आहे नाही त्याची माहिती घेतो. त्यानंतर आत्ता पुन्हा काय कामं करायची त्याची जबाबदारी स्वीकारतो तिथे बसल्या जागेवर आणि मग मी पुन्हा येऊन ते कामांची पूर्तता करतो. हे मी स्वतःहून जातो म्हणजे मी स्वतः मंत्री झालो. मंत्री झाल्यानंतरसुद्धा आज सगळे जे काय हे डांगोरा पिटतात शासन आपल्या दारी, परंतु खऱ्या अर्थानं शासन आपल्या दारी लोकांच्या मी घेऊन गेलो. माझ्या मतदारसंघामध्ये आत्ता जी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये कलेक्टरपासून SP पासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून तर मंत्रालयातल्या डेप्युटी सेक्रेटरीपासून मी 100-200 अधिकारी, 5-50 अधिकारी घेऊन प्रत्येक गावामध्ये गेलेलो आहे. तिथं बसलो, त्या गावाची यादी घेतली, तिथल्या तिथे कामांचं नियोजन केलं, माझ्या मतदारसंघाच्या विकासाचं मास्टर प्लॅन केला
आणि मी गेलो. कुणी मला मतं दिली, कुणी मला मतं दिली नाही ह्याचा मी विचार केला नाही. ज्या गावानं मला एक मत दिलं त्याही गावामध्ये मी गेलो, त्याही गावामध्ये गेलो. म्हणजे मी आज आमदार आहे म्हणून जात नाही, तर मंत्री असताना सुद्धा मी गेलो. लोकांच्या अडीअडचणीमध्ये, लोकांच्या प्रसंगामध्ये, लोकांच्या संकटामध्ये मी उभा राहणारा माणूस आहे. आणि हे करत असताना ज्याची कोणाची विषाद असेल त्यांनी सांगावं की भास्कर जाधवने आमचा हाफ चहा मागितला, हाफ चहा प्यायला. कोणाकडूनही कुठेही कधीही कोणाकडून एक पैसा मी घेतलेला नाही. कोरोनासारख्या एवढ्या महाभयंकर संकटामध्ये माझ्या घरामधली, माझ्या नात्यागोत्यामधली 2 माणसं दगावली. जवळजवळ 13 ते 14 माणसं त्या कोरोनाच्या संकटामध्ये हॉस्पिटलमध्ये राहिली माझ्या मुलाबाळांसह. पण मी ते सगळं माझं दुःख आणि माझी अडचण मी माझ्या पाठीवर मारली. आज लोकांना प्रसंगामध्ये मदत करण्याची गरज आहे. अशी एक म्हण मी पूर्वी ऐकली होती की दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास. आणि म्हणून दुसऱ्यासाठी जगण्याची ही वेळ आलेली आहे, मरण्याची वेळ आलेली आहे. त्याची नोंद समाजामध्ये आहे. कितीही काही या समाजामध्ये वाईट गोष्टी घडू देत, पण समाजामध्ये 51% लोक ही चांगुलपणा असलेली, जाण असलेली, जाणीव असलेली आणि बऱ्या वाईटाची नोंद ठेवणारा समाजामध्ये 51% लोक आहेत. शाहीदभाई, तुमच्या एका प्रश्नाला अनेक प्रश्नांची मी उत्तर देतो, मला पूर्ण कल्पना आहे. परंतु ती चांगुलपणा असलेली लोक नोंद घेतात आणि माझी खात्री आहे ती लोक मला 100% निवडून देणार. त्यामुळे मी पुन्हा एकदा दाव्यानं सांगतो की नेहमीच मी ज्या दिवशी निवडणुकीचा फॉर्म भरतो त्या दिवशीच माझा विजय झालेला असतो. याही वेळेला निवडणुकीचा फॉर्म भरेन त्या दिवशी माझा विजय ठरलेला आहे. तुमच्या एकंदरीत आत्मविश्वासामुळं किंवा ज्या पद्धतीने तुमचा झंझावात पूर्ण महाराष्ट्रावर चाललेला असतो, आपला जो प्रभाव समाजावरती तुम्ही टाकता तुमच्या वक्तृत्वातून, याचा परिणाम म्हणून कदाचित अजून गुहागर मतदारसंघामध्ये तुमच्या समोर कोण अजून पहिलवान उभा राहिलेला नाही. काय वाटतं कधीपासून जाहीर आहे? असं आहे की निवडणुकीला माझ्यासमोर उमेदवार कोणतरी येणारच. तो कोण येणार हे अजून नक्की होत नाही आहे, कोण येणार. त्यामुळं थोडंसं काय झालं आहे की समोर प्रतिस्पर्धी नाही तर मीच उगाच जोर बैठका कशाला काढू, अशी थोडी माझी अवस्था झालेली आहे. समोर एकदा उमेदवार येऊ देत. जो उमेदवार पूर्वी येणार होता, ज्यांनी पत्रकं काढली, ती पत्रकच घेऊन मी खिशात फिरत होतो. म्हटलं हेच उत्तम झालं, माझ्या प्रतिस्पर्ध्यानं माझा प्रचाराचं काम पूर्ण केलेलं आहे. ते पत्रकच त्याचा ते घात करणार होतं. एकदा का मी बोलायला उभा राहिलो, तुम्ही माझ्या वक्तृत्वाबद्दल बोलताय, ते पत्रकच त्या उमेदवाराचा घात करणार होतं. पण तो उमेदवार कुठेतरी बिळात गेला, पुन्हा 4 दिवसातून बिळातून बाहेर आला, 2 दिवस पुन्हा आला बाहेर, पुन्हा आता बिळात गेला आहे. कोणतरी एक मोठा, कोणतरी प्रचंड पैसेवाला कोणतरी नाव आलं होतं पुढं, तोही इकडं आला. कुठेतरी कार्यालयाची उद्घाटन वगैरे केली, तो कुठेतरी गायब झाला. काल मला कोणीतरी दाखवलं की त्या कार्यालयांना लॉक लागलं आहे. तिसरा एक उमेदवार आहे जो 12 वाजता वगैरे उठणार आहे, म्हणजे उठणारा आहे, तो अजून 12 वाजलेलेच नाही असं दिसतंय. त्याचं उठण्याची वेळच झालेली दिसत नाही अजून. असे 2-3 उमेदवार समोर आले, परंतु अद्यापर्यंत उमेदवार काही नक्की झालेला नाही. उमेदवार नक्की कोणीतरी येणार नाही अशातला भाग नाही, लोकशाही आहे ती. परंतु कोणी आला तरी जनता मला निवडून देईल हे मला खात्री आहे. पण गुहागर मतदारसंघ ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्या मतदारसंघाचा कण आणि कण तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक माणसाची मानसिकता माहिती आहे, त्यांची वैचारिक क्षमता माहिती आहे, त्यांना एक नेमकं काय पाहिजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तरीसुद्धा आता वर्तमान काळामध्ये कुणबी फॅक्टर हा विषय जास्त चर्चेला जात आहे. मग तुम्हाला काय वाटतं, एखादा कुणबी चेहरा समजा तुमच्यासमोर दिला आणि जर तशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली गेली तर काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं, मला जेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारलात त्याच्या प्रास्ताविकामध्येच मी सांगून टाकलेलं आहे. मला निवडणुकीमध्ये मी कोणाच्या जातीचा आहे, मी कोणाच्या पात्याचा आहे, मी नात्याचा आहे, गोत्याचा आहे, मी धर्माचा आहे, आणखीन काय आहे हे मला सांगावं लागत नाही. हे सगळं म्हणजे माझा विकास, हे सगळं म्हणजे माझा विकास. त्यामुळं प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला वाटतं नेहमी, बघा तुम्ही कधी माझ्या बाबतीत, की मी कुठल्या जातीचा आहे आणि मतदान करणारा मतदार कुठल्या जातीचा आहे, यापेक्षा मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला असं वाटतं की हा आपला माणूस आहे, ज्याला आपल्या जातीतला, नात्यातला, गावकीतला, भावकीतला मी वाटतो. त्यामुळं समोर कोण कुठल्या जातीचा आहे त्याची जात बघून मी त्याच्या विरोधात लढणार नाही, तर तो माझा प्रतिस्पर्धी या नात्यानेच मी लढेन. आपण खरं तर आता गुहागर मतदारसंघातून वरती जाऊया. आपण ज्या पद्धतीने विदर्भामध्ये वगैरे तुमचे दौरे झाले
आणि त्यावेळेला तुमच्या मागून जो जनसमुदाय जो जनसागर लोटायचा आणि तुमचा जो हस्तांदोलन करणं आहे किंवा ते सगळं विराट रूप पाहिल्यानंतर जो तुमच्यावरती प्रेम करणारा माणूस आहे त्याला खरं तर त्याची छाती अभिमानाने फुलली असावी. आणि तुम्ही ज्या आदिवासी बांधवांबरोबर जो ठेका धरत होता, जे तुमचा खरं तर मूळ स्वभाव आहे की तुम्ही त्या मातीशी एकरूप होता, या सगळ्या गोष्टीचा तुमचा अनुभव कसा होता, कशा पद्धतीने तुमचं स्वागत त्या ठिकाणी होतंय? कसं आहे शाहीदभाई, मला तुमचं कौतुक वाटतं एवढ्या करताच. बऱ्याच वेळेला असं म्हणतात की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही, अशी एक थोडीशी म्हण आहे. हा निसर्गाचा नियम आहे. पण आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी जातो आहे, तिथं माझ्याबद्दल एक प्रचंड अशी आदराची भावना लोकांच्या मनामध्ये आहे. मी जिथे गेलो की लोकांना काय वाटतं मला माहीत नाही, पण त्या विदर्भात जातो, मराठवाड्यामध्ये जातो, मला कळतच नाही की मी कोण आहे. मी सामान्यातला सामान्य माणूस आहे. पण मी प्रामाणिकपणे प्रत्येक भूमिका आणि प्रत्येक दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो, वठवतो. याचं जनतेमध्ये एक वेगळं आकर्षण आहे. आणि म्हणून मी ज्या ज्या वेळेला तिकडे जातो त्या वेळेला अशाच पद्धतीनं उत्स्फूर्त असं आगत स्वागत त्या भागामध्ये माझं होतं. तिथे काय आहे आज, ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा नेता म्हणून मी जातो आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून किंवा तिथले कोणी पदाधिकारी म्हणून जेव्हा आगत स्वागत करतात, तिथं आज एकही त्या शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांच्या पक्षाचा एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, कुठलंही सरकारी पद त्या लोकांच्याकडे नाही, मोठ्या कुठल्या कंपन्या वगैरे असे काही आर्थिक सोर्स नाही. पण केवळ शिवसेना प्रमुखांच्यावरचं प्रेम, शिवसेनेवरचं प्रेम आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व, हे नेतृत्व अधिक बळकट करायचं हीच एक निष्ठा ठेवून ते माझं स्वागत करतात. वैयक्तिक माझ्याबद्दल जरी कितीही प्रेम असलं तरी त्यांचं शिवसेनेवर प्रचंड प्रेम आहे. हेच प्रेम तिथं जे काही आगत स्वागताला येतं ते हे प्रेम येतं. मंचावरती अनेक वक्ते असतात, अनेक नेते असतात, अनेकांच्या पाठीचा अनुभव असतो, पण मंच जिंकण्याची जी ताकद आहे की जो आवेश जो तुमच्यामध्ये आहे किंवा तुम्ही एका शब्दाला पर्यायी शब्द अनेक वापरताना ते मंच जिंकून जाता, वक्तृत्वाला धार येते, याच्या पाठीमागचं गमक काय? गमक म्हणजे हे मला माझ्या शारदा देवीनं दिलेली ही एक देणगी आहे. दिलेली देणगी आहे. आमच्या घराण्यात काय कोण राजकारणामध्ये हे अनेक वेळा मी सांगितलं. तुम्हाला गंमत सांगतो, कुठल्याही कार्यक्रमाला किंवा कुठल्याही सभेला जायचं असेल तर मी बऱ्यापैकी काही वाचन करून जातो, काही अभ्यास करून जातो. हे नेहमीचंच आहे माझं. काही नोंद पॉईंट्स काढून जातो, लिहून घेऊन जातो. पण मी उभा राहिल्यानंतर तुम्ही कधीही माझ्या हातात कागद बघितला नसेल. मी उभा राहीपर्यंत जे काही मी पॉईंट्स काढलेले असतात त्या पॉईंट्सचा मी विचार करत असतो. पण एकदा मी उभा राहिलो की मी पूर्णपणे असा उभा राहताना ब्लाइंड असतो. जे त्यावेळेला सुचेल ते मी बोलतो, जे समोर येईल ते मी बोलतो. आणि त्यामुळं थोडंसं उपजत हा गुण मला लाभला आणि माझ्या शारदा देवीची कृपा आहे हे मला मान्यच करायला हवं आहे. कारण अनेक वक्ते असले तरीसुद्धा ते विषय मांडतील त्यापेक्षा काही ना काहीतरी वेगळा विषय माझ्या तोंडून सहज निघत असतो. मलाही नंतर हे जाणवतं. मला अनेक जण म्हणतात, अरे संदर्भ तुम्ही जोडता. हां, वेगळे संदर्भ त्याला जोडले जातात आणि एका शब्दाला अनेक शब्द हे तोंडून निघतात. हे तोंडून निघतात ह्याला बऱ्यापैकी वाचन पाहिजे तुमचं. मी रोज सकाळी उठल्यानंतर किमान तास दीड तास काही ना काहीतरी वाचत असतो. वर्तमानपत्र हल्ली उशिरा येतात, पण मग आदल्या दिवसाचं एखादं पुस्तक ठेवलेलं असतं, आदल्या दिवसाचं एखादा वर्तमानपत्रातलं आर्टिकल असतं, कोणाचा आग्रलेख असतो, कोणी कोणावर टीका टिप्पणी केलेली असते, ती वाचायची ह्या विषयामध्ये. त्यामुळे शब्दाला शब्द जे मिळतात ते थोडे वाचनातून मिळतात, ही गोष्ट खरी आहे. आता तुमच्या याच वक्तृत्वाचा किंवा तुमच्या एकंदरीत अनुभवाचा फायदा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातले आपले उमेदवार प्रशांत यादव ज्यांनी तुमच्याकडे आशीर्वाद घेऊन गेलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना ताकद द्याल? असं आहे की निवडणूक लागली की थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेच लागतात. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेच लागतात. परंतु त्या थोरा मोठ्यांचा कुठे उपयोग करून घ्यायचा न घ्यायचा, उपयोग होणार आहे का नाही होणार आहे, हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. एवढंच मी सांगेन. आत्ता सिंधुदुर्गातील परिस्थिती जर बघितली तर एकाच कुटुंबामध्ये आता दोन पक्ष विलीन झालेले किंवा त्या दोन पक्ष नांदणार आहेत अशा पद्धतीचे एक चित्र आहे. यावर तुमचं काय मत आहे? त्या कुटुंबाचं तुम्ही नाव घेतलेलं नाही आणि मी घेणार नाही, आणि घेतलं तरी त्या कुटुंबाचं नाव माझ्या तोंडी नको. ठीक आहे. आता 24 तारखेला आपण फॉर्म भरणार आहात आणि नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या दिवशी जनसागर उसळणार आहे. कशी तयारी आणि कार्यकर्त्यांमध्ये काय जोश आहे?
सर्वसाधारणपणे मी नेहमी उमेदवारी अर्ज भरत असताना खूप ताकदीनं भरतो, मोठ्या गर्दीनं भरतो. आणि त्या गर्दीमध्ये एक माझं भाषण होतं. आणि एकदा का तो उमेदवारी अर्ज भरला की मी शांत असतो, निवांत असतो. मी प्रचाराला गावोगाव जात नाही. मी शांतपणे आपल्या जागेवर बसलेलो असतो. कोण काय करतं आहे, कोण काय बोलतं आहे, कोण काय टीका टिप्पणी करतं आहे, त्या सगळ्याचा लेखाजोखा घेत असतो. आणि शेवटचे 3 दिवस मग माझे असतात प्रचाराचे. माझ्या त्या सभा होतात 3 दिवसामध्ये. 3 दिवसामध्ये बुडाला बाजार तरी एक 15-20 सभा तरी सहज होतात कमीत कमी. आणि त्या सभांना विरोधी पक्षाचे लोक देखील ऐकायला लांबून लांबून बसतात. सभेमध्ये काय आमच्याकडे येऊन बसत नाहीत, पण आजूबाजूला बसतात. बरं, सभा माझ्या कशा असतात, त्या काय असं व्यासपीठ लावलेल्या सभा नसतात. आपण 2 युटिलिटी तयार करतो. एक युटिलिटी पुढं जाते, कोणतरी वक्ता तिथं भाषण करत असतो मी जाईपर्यंत. ज्या क्षणाला मी जाईन त्या क्षणाला त्याचं भाषण बंद. त्या युटिलिटीवर मी जाऊन उभा राहतो, मी भाषण सुरू करतो. मी ज्या युटिलिटीतून गेलो ते व्यक्ती जे असतात ते घेतात, पुढच्या गावात जातात. इथली सभा संपली की मी लगेच जातो, त्या युटिलिटीवर उभा राहतो. आणि मग जे काही खोटे नाटक कोण बोललेलं असेल, उगाचच टीका टिप्पणी केली असेल, खरं केलं खोटं, त्या सगळ्याचं मी पूर्णपणे अशा पद्धतीनं समाचार घेतो की शेवटी रिझल्ट हा माझ्या बाजूनच लागतो. लोक दिवस रात्र काम करतात. मला या निवडणुकीमध्ये मला कळत नाही की मी किती मताधिक्याने येईन, हेच मला कळत नाही. मुळात माझ्या मतदारसंघामध्ये मतदान कमीच आहे, परंतु किती मताधिक्याने येईन ही पहिली वेळ मी निवडणुकीत बघतो आहे. लोक नुसते घरोघर फिरत आहेत आणि गावागावातली माझ्याबरोबर नसलेली माणसं येऊन मला भेटून स्वतः सांगत आहेत, आम्ही निर्णय घेतला आहे, आम्ही तुमच्याबरोबर, आम्ही निर्णय घेतला आहे, आम्ही तुमच्याबरोबर. त्यामुळं समोर उमेदवार कोणीही येऊ दे, मी आजच तुम्हाला असं नम्रपणे सांगतो की माझ्या शारदादेवीची कृपा, माझ्या आईवडिलांची पुण्याई आणि माझ्या सहकाऱ्यांचे कष्ट हे मला हजारो मताने विजयी करतील, एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तर हे होते भास्कर शेठ जाधव, जे आता येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या. तर ते चित्र आपल्याला स्पष्ट होईल की कशा पद्धतीनं प्रचार होतो आणि ते म्हटल्याप्रमाणे 23 नोव्हेंबरला कशा पद्धतीने चित्र निर्माण होतं, काय पद्धतीनं ते चित्र स्पष्ट होईल आपल्याला. तुर्तास तरी अतिशय सविस्तरपणे, खरं तर त्यांचं व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा त्यांनी आपल्याशी सविस्तर सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. साहेब, आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.